एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. मी पण हेच सांगायला तुला बाहेर येणार होतो की बाहेर गेलीस तर खूप चर्चा होईल. म्हणजे मी सांगायला बाहेर येणार आणि तू आत आलीस. काय हरकत आहे ना आपण आता. म्हणजे इतके दिवस आपण असेच राहतोय की इथे. एवढं असं काय घडलंय ना आपल्यात. हो 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 एवढं काहीच घडलेलं नाहीये. यू आर राईट. राधा, तू वरती झोपतेस का? तुझी वरती झोपायची टर्न. नाही नको, मी आता झोपलीये, मी सेट झाले, मी आता उठणार नाहीये. गुड नाईट. या गुड नाईट. लाईट ऑफ नको करूया ना आज. नको. हा. आज जे घडलं नाही ते उद्या घडणारच नाही असं नाही ना. राधा राधा ए राधा, तू झोपलीस का? नाही नाही, नाही, मला माहिती तू खोटं बोलतेस. उठ राधा, 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 उठ 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 लगेच. लिसन, वी नीड टू टॉक. या
राधा, तुला हे मान्य करावं लागेल की आपल्यामध्ये गोष्टी बदलल्यात. म्हणजे आधी पण आपण एक रूम शेअर करत होतो, पण आधी आपण गप्पा मारायचो, हसायचो, एकमेकांना टाळ्या द्यायचो, एकमेकांची पाठ थोपटायचो. राईट? राईट. पण आता तसं राहिलेलं नाहीये. राईट? कम ऑन राधा, डोळे मिटून दूध पिण्यात काहीही पॉइंट नाहीये. राधा, मला सांग, राईट ऑर रॉंग? मला हे मान्य आहे या की त्या क्षणापासून, म्हणजे रात्रीच्या त्या क्षणापासून आपण एक विचित्र ऑकवर्ड पद्धतीने एकमेकांसमोर वावरतो. म्हणून तू मला आवडतेस. हो, हा, कारण तू असं पोटात एक ओठात एक असं ठेवत नाहीस. तू जे मनात आहे ते बोलून टाकतेस. तुझ्यात विचारांचा खोटेपणा नाहीये. राधा, गुड. हो, सांगतेच. हे बघ घनश्याम, आपल्या हा, मी येतोय मुद्द्यावर की आपण मुळात लग्न केलं तेव्हा आपला फोकस क्लिअर होता. हो, रादर आपला फोकस क्लिअरच आहे की नो इन्व्हॉल्वमेंट ऍट ऑल, नाही का? पण आता जे काही झालं, त्या क्षणी जे काही झालं, आता त्यामुळे जे जे नव्हतं ते आता आलंय. हा हा, हो, पण दिस इज जस्ट अ फेज. राधा, इट्स अ फेज. हे असं असं राहणार नाही ना आयुष्यभर. म्हणजे असं होतं, बिग डील. असं होऊ शकतं की असं होणं होऊ शकतं. पण म्हणून ह्याचा अर्थ असा होत ना की आपण एकमेकांना आता अडकवून ठेवायचं. त्यामुळे मला असं वाटतं की हे जितक्या असं भुर्रकन आलंय तितक्याच ते चटकन जाईल, नाही का? कठीण आहे. आपण असे सतत एकमेकांसमोर वावरत राहिलो तर हे सगळं घडणं कठीण आहे. असं नाही. हा, म्हणजे तू म्हणतेस ते बरोबर आहे. कठीण आहे आपण असं एकमेकांसमोर वावरत राहिलो तर. फॉर एक्झाम्पल, आता बघ ना, तू माझ्या समोर बसलेस आणि तुझी एक 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 बट केसांची कपाळावरनं तुझ्या चेहऱ्यावर येते आणि या थँक्स. मला असं परत आली. मला असं वाटतंय की मी माझ्या हाताने ती मागे करावी. असं मला खरंच आधी नाही वाटायचं कधी, पण मागे कर ना ती बट तू. सॉरी. कठीण आहे. तर हे तात्पर्य असं की छान दिसतात तुला असे केस. नाही, हे तात्पर्य नाही, हे वेगळं. सॉरी. तात्पर्य असं की हे आपण जर असे 4-5 दिवस वेगळे राहिलो तर हे 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 जाईल. आपण नॉर्मल होऊ. ही फेज आहे.
आय डोंट नो. हे असं संपत असतं. आय मीन मला माहित नाही म्हणून मी तुला विचारते. आय डोंट नो. हो, संपतच असेल ना राधा. म्हणजे आपण जर एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व्ड असतो हा तर कॉम्प्लिकेटेड होऊ शकलं असतं, पण तसं नाहीये. तसं नाहीये ना. आपण एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व नाही होत, त्यामुळे एक 4-8 दिवसात हे मस्त असं 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 नॉर्मल होईल. नॉर्मल खरंच. हो, आपलं वेगळं आहे ना. आपलं वेगळं आहे. आठव, मी 8 दिवस हैदराबादला होतो आणि आपण एकमेकांना फोनही केले नाहीत राधा. हा, तसं नाहीये घनश्याम. मी असं म्हणते की तुझं बरोबर आहे. म्हणजे मी असं म्हणते की तुझं बरोबर आहे. नाही, जर आपल्याला आता पुढच्या काही महिन्यात डिवोर्स घ्यायचा असेल तर त्या दृष्टीने पावलं उचलायला लागतील. तर आता आपल्याला प्रॉब्लेम कळलेला आहे आता. मग काही सोल्युशन आहे तुझ्याकडे यावर? मी घर सोडून जाते घनश्याम. म्हणजे निदान काही दिवस तरी आपल्याला यावर सोल्युशन काढायचं असेल तर काही दिवस तरी आपल्याला एकमेकांपासून लांब राहायला लागेल असं. नाही नाही, पण अगं तू अचानक अशी जाणार कुठे ना? पप्पांकडे जाईन ना, माझ्या घरी. झालंय का मग सगळं? निघतेस का? तुला इतकी घाई झाली का मला हाकलायची? काय? झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.